मी जे वागतेय ना त्याच्यावरती हे जे समाजामध्ये घडतात गोष्टी त्याचा परिणाम आहे. सोशल मीडियावर बघते आणि मी वागायला लागते, मी लोकांचं बघते आणि कॉपी करते. असं जर आपल्याला वाटत असेल तर याविषयी आपण आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज आपण बघणार आहोत की जेव्हा मी एखादी गोष्ट बघून शिकते, बघून वर्तन करते, तर नेमकी प्रक्रिया काय घडत असते, त्या प्रक्रियेविषयी आज मी बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसुदे. आपल्याला आज सांगणार आहे की आपण जे ऑब्झर्वेशनल लर्निंग करतो, जे आपण निरीक्षणातनं शिकतो, त्यामध्ये नेमके टप्पे कसे आहेत. अल्बर्ट बंडुरा असं म्हणतात यामध्ये 4 टप्पे आहेत. पहिला जो टप्पा आहे ना तो अत्यंत महत्वाचा आहे. तो जर नाही झाला तर पुढचं शिकणंच थांबतं, आपलं लर्निंगच थांबणार आहे. ते आहे अटेन्शन. ज्या वर्तनाकडे माझं लक्ष जातं, माझं अवधान जातं, तेच वर्तन पुढे होण्याची शक्यता वाढते. ज्या वर्तनाकडे माझं लक्षच गेलेलं नाहीये त्याकडे ते वर्तन होण्याची शक्यताच राहत नाही. म्हणून अटेन्शन, अवधान जाणं, त्या वर्तनाकडे, त्या वस्तूकडे अवधान जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे अवधान कसं कसं येऊ शकतं. ते वर्तन जे आहे ते कदाचित माझ्या मनस्थितीशी जुळणारं असेल, माझ्या भावना एक्सप्रेस करणारं असेल. एखादी कविता आपल्याला का आवडते, कारण त्या कवितेकडे माझं लक्षच का जातं मुळात, कारण माझ्या भावना ती व्यक्ती कदाचित शब्दात सांगत असते. मी जर का हॅप्पी मूडमध्ये असेल आणि हॅप्पी पोयम येत असेल, कविता येत असेल, तर लगेच लक्ष जाईल. मी आनंदी मूडमध्ये आहे पण एखादी दुःखी कष्टी कविता येत असेल तर कदाचित माझं लक्षच त्याच्याकडे जाणार नाही. त्यामुळे माझं लक्ष जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. माझं लक्ष जर गेलं त्या गोष्टीकडे, म्हणजे वस्तूंचं पण तसंच आहे बघा, की समजा पॅकेजिंग आहे, एकदम तुम्ही कोणत्या मॉलमध्ये गेलात की सुरुवातीलाच लिहिलं असतं की सेल सेल, बाय 1 गेट 1 फ्री, आणि आपण म्हणतो हा दाखवा बरं, ते म्हणतात नाही हे 2च पीसेस आहेत, बाकी बाकी फ्रेश माल आहे. पण आपण आत गेलो, आपलं अवधान गेलं. का अवधान गेलं, का अटेन्शन गेलं, कारण ते तसं लिहिलेलं होतं आणि म्हणून आपलं वर्तन तसं झालेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा जर मला शिकायचं असेल निरीक्षणातनं, तर त्या वर्तनाकडे माझं लक्ष जाणं गरजेचं आहे. एकदा माझं त्या वर्तनाकडे लक्ष गेलं की मग दुसरं आहे ते लक्षात ठेवणं. आपण तेच उदाहरण कंटिन्यू करूया की मला कविता आवडलीये, माझं लक्ष गेलं त्या कवितेकडे. सगळ्या कविता मला पाठ करणार आहे का मी, करते का मी, बऱ्याच गाण्यांकडे आपलं लक्ष जातं. सगळे गाणं आपण पाठ करतो का, नाही. आपल्याला लक्ष जातं, पण त्यातलं जे अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं ते आपण पुन्हा पुन्हा त्याचं पुनरुच्चारण करतो, पुन्हा पुन्हा करतो. का करतो, कारण ते लक्षात राहावं म्हणून. जसं कवितेचं आहे तसंच वर्तनाचं पण आहे. एखादी डान्स स्टेप, आपल्याला हुक स्टेप आवडते डान्सची, आपण ती बघतो, आपलं लक्ष जातं, आपण ती बघतो आणि ती आपण आठवतो आणि करून बघतो, प्रॅक्टिस करतो. त्याला त्यांनी रिटेन्शन असं म्हणले, लक्षात ठेवणं. ते लक्षात ठेवलं पाहिजे की कशानंतर काय आहे. अवधान गेलं, अटेन्शन, मग लक्षात ठेवलं, त्याच्यानंतर मग मी ते वर्तन करणार आहे. माझं लक्ष गेलेलं आहे, मी ते लक्षात ठेवलेलं आहे आणि मग मी ते वर्तन करणार आहे. हे सगळं, ही जी प्रक्रिया, ही 4 टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे उदाहरण बघूया की एखादा फॉरेनर तुमच्या घरी आलेला आहे आणि साधारण भारतामध्ये आपल्याला दिसतं की जेवायला बसायच्या आधी आपण हात धुतो ना, ताटाला नमस्कार करतो, देवाला धन्यवाद देतो की आम्हाला आज जेवायला दिलेलं आहे आणि मग जेवायला सुरुवात करतो. फॉरेनर जेव्हा आपल्याकडे येतात त्यांना एकदम आश्चर्य वाटतं की हे काय नवीन करतात, हात तर ते पण धुतात, आपण हाताने खातो असल्यामुळे आपण जास्त लक्ष देतो. ते चमच्याने खातात, ते बघतात आपल्याकडे की आपण भात कसा कालवतोय, अटेन्शन आहे, राईट. मग काय करतात मग ते लक्षात ठेवतील का नाही, वर्तन करतील का नाही, वेगळा भाग आहे. त्यांना जर ते अटेन्शन वाटलं, अटेन्शन तर पहिले जातं, मग त्यांना आपण सांगतो की हे हाताने खाल्ल्याने काय होतं, जर हाताने भात खाल्ला तर त्याचे कसे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला दिसतात चमच्यापेक्षा, हे आपण त्यांना सांगतो. मग ते प्रॅक्टिस करतात आणि ते काम करतात. आपलं सांगणं हे त्यांच्यासाठी मोटिवेशन असतं. म्हणजे आपण एखादं वर्तन जेव्हा करतो त्यावेळेला आपलं लक्ष तर जायलाच पाहिजे, आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण ते वर्तन करून बघतो, आपल्याला समजतं, पण ते वर्तन पुन्हा होईल का नाही होणार हे कशावर अवलंबून आहे, आपल्या मोटिवेशनवर अवलंबून आहे. मला जर मोटिवेटच नसेल, मी मोटिवेटच नसेल तर मी ते वर्तन करणार आहे. मला येत असतं, मला कविता येते, मला गाणं म्हणता येते, माझ्या लक्षात पण आहे, पण मी करणार नाही. कशासाठी करायचं, कशासाठी म्हणायचं, मी मोटिवेटेडच नाहीये त्याच्यासाठी. मोटिवेशन हे महत्वाचा भाग आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग मध्ये. म्हणजे एखाद्या मुलाला, लहान मुलांना आपल्याला गाणं म्हणायला शिकवायचं आहे, आपण त्याचं लक्ष वेधतो, टाळ्या वाजवतो, त्याला म्हणायला शिकवतो, त्याला पाठ करून घेतो त्याच्याकडनं, त्याला वा वा छान छान जर आपण म्हटलो, मोटिवेट केलं की अरे व्हेरी गुड, खूप छान आहे,
तर पुन्हा त्याला जेव्हा आपण म्हणायला सांगू त्यावेळेला ते म्हणणार आहे. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे असं अल्बर्ट बंडुरा म्हणतात. ते असं म्हणतात की या सगळ्या प्रोसेसचा वापर करून आपण अध्ययन किंवा वर्तन जे आहे ते करत असतो. ह्या प्रक्रिया इतक्या वेगवेगळ्या होत नसतात, त्या ऑटोमध्ये फास्ट होतात आपल्या मेंदूमध्ये आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या थेरीला सोशल कॉग्नेटिव्ह थेरी असं म्हटलेलं आहे. कॉग्निशनमध्ये, बोधनामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे जर एखादं वर्तन शिकवायचं असेल त्याचा वापर होऊ शकतो, शिकायचा असेल त्याचा वापर या सगळ्याचा वापर होतो. सगळ्यात महत्वाचा याचा जर आपला कुठे वापर होत असेल तर ऍडव्हर्टायझिंगमध्ये या सगळ्याचा वापर केला जातो आणि खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. जेवढी चांगल्या पद्धतीने या सगळ्याचा वापर केला जाईल तेवढंच तुमचं प्रोडक्ट हे अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्केट होणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.